नमस्कार मित्रांनो, MPSC कंबाईन PYQ सिरीजचा आपला हा पार्ट 2 असणार आहे। याआधी आपण भाग 1 मध्ये 2019 आणि 2020चे राज्यघटना या विषयातील आलेले PYQ प्रश्न बघितले होते। या पार्ट 2 मध्ये आपण जे राहिलेले 21, 22 आणि 23चे प्रश्न आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। तर 2021 मध्ये प्रश्न क्रमांक 1 पासून पॉलिटी या विषयाचे प्रश्न सुरू झाले होते। तर प्रश्न पहिला आहे, खालील विधाने विचारात घ्या। अ स्टेटमेंट आहे, सरपंचाचे ज्याची निवड ही ग्रामपंचायतीच्या सभासदांकडून झालेली आहे, उपसरपंचाचे रिक्त झालेले पद ते रिक्त झाल्यास त्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत भरले पाहिजे। ब स्टेटमेंट आहे, थेट जनतेमार्फत निवडलेल्या सरपंचाचे पद जे रिक्त झाले असेल तर ते रिक्त झालेल्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत भरले पाहिजे। क स्टेटमेंट आहे, ग्रामपंचायतीच्या ज्या सदस्यांचे पद सतत ग्रामपंचायतीच्या सभेला गैरहजर राहण्याच्या कारणास्तव रिकामे झाले असतील तर तो लगेच पुन्हा निवडून येण्यास पात्र नसतो। तर यामध्ये स्टेटमेंट अ हे बरोबर आहे। सरपंच किंवा उपसरपंचाचे जे पद आहे ते जर रिक्त झाले असतील तर त्या रिक्त झालेल्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत ते भरले पाहिजे, हा बरोबर आहे। थेट जनतेमार्फत निवडलेल्या सरपंचाचे रिक्त झालेले पद ते रिक्त झालेल्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत भरले पाहिजे, हे चूक आहे। यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे, सरपंच असो किंवा उपसरपंच असो किंवा ग्रामपंचायतीचा सदस्य असो, या कोणाचे पण पद जर रिक्त झाले असतील तर ते 30 दिवसाच्या आतमध्ये भरले गेले पाहिजे। त्यामुळे ब हे जे विधान आहे चूक आहे आणि क विधान पण हे चूक आहे। त्यामुळे यामध्ये फक्त अ विधान हे बरोबर आहे। तर पहिल्या प्रश्नाचे उत्तर हे ऑप्शन क्रमांक 1 होणार आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे, ग्रामपंचायत अधिनियमातील ग्रामविकास समित्या संबंधीच्या तरतुदीबाबत खालील विधाने आपल्याला विचारात घ्यायची आहेत। अ आहे, ग्रामविकास समितीत एकूण सदस्यांची संख्या 7 पेक्षा कमी नसेल आणि 17 पेक्षा जास्त नसेल। ब आहे, ग्रामविकास समितीतील सदस्यांपैकी 1/3 पेक्षा कमी नसतील इतके सदस्य ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधील असतील। क आहे, तिच्या सदस्यापैकी 1/2 पेक्षा कमी नसतील इतके सदस्य महिला असतील। उपसरपंच हा तिचा पदसिद्ध अध्यक्ष असेल आणि ई आहे, ग्रामसेवक हा तिचा पदसिद्ध सचिव असेल। तर पहिल्या ऑप्शनमध्ये ग्रामविकास समितीतील सदस्यांची संख्या दिलेली आहे 7 किंवा 17, म्हणजे 7 ते 17 ही सदस्य संख्या जी आहे ती चूक आहे। ग्रामविकास समितीमध्ये 12 ते 24 सदस्य असतात, हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर ग्रामविकास समितीतील सदस्यांपैकी 1/3 पेक्षा कमी नसतील इतके सदस्य ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधील असतील, हा बरोबर आहे पॉईंट इथे। त्यानंतर तिच्या सदस्यापैकी 1/2 पेक्षा कमी नसतील इतके सदस्य हे महिला असतील, हा बरोबर आहे। उपसरपंच हा तिचा पदसिद्ध सदस्य असेल, हा चूक आहे, कारण सरपंच हा तिचा पदसिद्ध अध्यक्ष असतो। विधान ड हा चूक आहे। त्यानंतर ग्रामसेवक हा तिचा पदसिद्ध सदस्य सचिव असतो, हे विधान बरोबर आहे। तर यामध्ये ब, क आणि ई हे विधान बरोबर आहेत। यामध्ये ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर होणार आहे इथे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, सरकारी आयोग रिकामी जागा यासाठी अनुकूल होते। सरकारी आयोग हे 1983 मध्ये स्थापन करण्यात आले होते आणि यांनी अहवाल जो आहे 1988 मध्ये सादर केला होता। यामध्ये 3 सदस्य होते। RS सरकारिया हे या आयोगाचे अध्यक्ष होते आणि B शिवरामन आणि BR सेन हे त्याचे सदस्य होते। ही समिती जी आहे केंद्र आणि राज्य संबंध या संबंधीचा अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती। तर यामध्ये ऑप्शन आपल्याला दिले आहेत, राज्यपाल पद रद्द करावे, अखिल भारतीय सेवा रद्द कराव्यात, आंतरराज्यीय परिषद रद्द करावे किंवा वरीलपैकी एकही नाही। तर त्यांनी राज्यपाल पद रद्द करावे नाही तर यांना अधिक प्रबळ करावे अशी शिफारस दिली होती। ऑल इंडिया सर्व्हिस जी आहे ती रद्द करण्याची शिफारस त्यांनी दिली नव्हती, त्यामुळे हा पण होणार नाही। त्यानंतर आंतरराज्यीय परिषद याबाबत त्यांनी कोणतीही शिफारस दिली नव्हती, त्यामुळे हा पण होणार नाही। याचं उत्तर जे होणार आहे वरीलपैकी एकही नाही, हे प्रश्न क्रमांक 3चं उत्तर होणार आहे इथे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे, राज्याच्या महाधिवक्त्या संबंधित खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत आपल्याला बघायचे आहे। तो राज्याच्या मंत्रिपरिषदेची इच्छा असेपर्यंत आपल्या पदावर राहू शकतो। त्याचे मानधन राज्य विधिमंडळाद्वारे निश्चित केले जाते। तो राज्य शासनाविरुद्ध असलेल्या खटल्यात खाजगी पक्षाकरिता वकील म्हणून उभा राहू शकतो।
आणि ऑप्शन 4 आहे वरीलपैकी एकही नाही. पहिले विधान आपण बघू, तो राज्याच्या मंत्रिपरिषदेची इच्छा असेपर्यंत आपल्या पदावर राहू शकतो. हा चूक आहे, कारण तो राज्याच्या राज्यपालांची इच्छा असेपर्यंत आपल्या पदावर राहू शकतो. इथे राज्यपाल पाहिजे, त्यामुळे विधान अ हे चूक आहे. त्याचे मानधन राज्य विधिमंडळाद्वारे निश्चित केले जाते. त्याचे मानधन जे आहे ते राज्यपालांद्वारे निश्चित केले जाते, हे लक्षात ठेवायचे आहे. तो राज्य शासनाविरुद्ध असलेल्या खटल्यात खाजगी पक्षाकरिता वकील म्हणून उभा राहू शकतो. तो असं करू शकत नाही, कारण तो राज्य सरकारचा प्रथम न्याय अधिकारी असतो. त्यामुळे राज्य सरकारच्या विरुद्ध तो उभा राहू शकत नाही. त्यामुळे तिन्ही ऑप्शन जे आहेत ते चूक आहेत. याचं उत्तर होणार आहे वरीलपैकी एकही नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 आहे, विधान अ आहे, संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदेमंडळाचे नियंत्रण अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न असते. हा बरोबर आहे. याचं कारण ब विधानात आहे. प्रशासनावर कायदेमंडळाचे नियंत्रण हे लोकसत्ताक शासनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. आपण बरोबर आहे, परंतु विधान अ चे कारण ब हे योग्य स्पष्टीकरण इथे आपल्याला दिसत नाही. दोन्ही हे वाक्य भिन्न भिन्न अर्थ काढत आहेत, त्यामुळे याचं उत्तर होणार आहे उत्तर 2 होणार आहे. याचं अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत, परंतु ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे, अर्थविधेयकाबद्दल प्रश्न आलेला आहे. यामध्ये कोणते विधान बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचे आहेत. अ विधान आहे, अर्थविधेयक हे मंत्री किंवा खाजगी सदस्य मांडू शकतो. ब आहे, ते राज्यपालांच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही. क आहे, एखादे विधेयक अर्थविधेयक आहे की नाही असा प्रश्न उपस्थित झाल्यास राज्यपालांचा निर्णय हा अंतिम असतो. आणि ड आहे, जर दोन्ही सभागृहांचे अर्थविधेयकाबाबत पेच निर्माण झाल्यास राज्यपाल विधानसभा आणि विधान परिषदेची संयुक्त बैठक बोलवू शकतात. तर यामध्ये विधान अ हे चूक आहे. यामध्ये खाजगी सदस्यांचा काहीच रोल नसतो. हा संपूर्ण सरकारी विधेयक असतो, त्यामुळे याला फक्त मंत्रीच मांडू शकतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर ते राज्यपालांच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही. हा ब बरोबर आहे. अ चूक आहे इथे. क आहे, एखादे विधेयक अर्थविधेयक आहे की नाही असा प्रश्न उपस्थित झाल्यास राज्यपालांच्या नाही तर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय जो आहे तो इथे अंतिम असतो. आणि लोकसभेच्या बाबतीमध्ये जे लोकसभा स्पीकर असतात त्यांचा निर्णय जो आहे तो यामध्ये अंतिम असतो. राज्यपाल आणि राष्ट्रपती यांची फक्त शिफारस आपल्याला लागते इथे, त्यांची कोणतीही संमती किंवा त्यांचा अंतिम निर्णय इथे लागू होत नाही. जर दोन्ही सभागृहांचे अर्थविधेयकाबाबत पेच निर्माण झाल्यास राज्यपाल विधानसभा आणि विधान परिषदेची संयुक्त बैठक बोलवू शकतात. हा पण वाक्य इथे चूक आहे. संयुक्त बैठक जी आहे आर्टिकल 108 अंतर्गत फक्त लोकसभा आणि राज्यसभासाठी लागू आहे, ती राज्य विधानमंडळासाठी लागू नाही. त्यामुळे आपण वाक्य ती चूक आहे. तर प्रश्न क्रमांक 6चं उत्तर फक्त ब बरोबर आहे, म्हणजेच ते राज्यपालांच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही. हा वाक्य फक्त इथे बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे, भारतीय संसदेला राज्यसूचीतील कोणत्या विषयाबाबत राष्ट्रीय हितासाठी कायदा करण्याचा अधिकार आहे जर त्यासंबंधी रिकामी जागाने ठराव मंजूर केला तर. तर यामध्ये राज्यासंदर्भातील जी राज्यसूची आहे जी आपल्याला 7वी अनुसूचीमध्ये दिलेली आहे आर्टिकल 246 अंडर, त्यामध्ये राज्यातील विधानमंडळ काही कारणास्तव कामात नसेल किंवा त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू असेल तर त्यावेळेस राज्यातील सूचींवर जे कायदे करायचा अधिकार आहे तो फक्त राज्यसभेला आहे. इथे लोकसभेचा कोणताच रोल नाही, त्यामुळे हे 2 जे ऑप्शन आहेत हे इथे एलिमेंट होतात. तर या 3 किंवा 4 मधून एक आपलं उत्तर असणार आहे. राज्यसभेने तिच्या एकूण सदस्याच्या बहुमताने राज्यसभेने हजर राहून मतदान करणाऱ्या 2/3 सदस्य संख्येपेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने 2/3 एवढं बहुमत त्यामध्ये पाहिजे आहे. तर याचं उत्तर हे ऑप्शन क्रमांक 4 होणार आहे इथे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 आहे. हा जो प्रश्न आहे आयोगाने रद्द केला आहे आणि का रद्द केला आहे ते आपण समोर बघणार आहोत. यामध्ये महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या असा प्रश्न होता. अविधान आहे, जिल्हा परिषदेची बैठक जेव्हा आवश्यक असते तेव्हा भरवता येईल, परंतु मागील बैठक आणि पुढील बैठक यांच्यातील 1 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे. ब विधान आहे, जिल्हा परिषद अध्यक्ष 1/5पेक्षा कमी नाही इतक्या सदस्यांच्या लेखी विनंतीनुसार विशेष बैठक बोलवू शकतात. क विधान आहे, प्रत्येक बैठकीचे अध्यक्षस्थान
अध्यक्षाने किंवा त्यांच्या अनुपस्थितीमध्ये उपाध्यक्षाने भूषवले पाहिजे. ड विधान आहे, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थितीमध्ये बैठकीचे अध्यक्षस्थान विषय समितीचा सभापती भूषवेल. यामध्ये अ ऑप्शन चूक आहे. यामध्ये 1 महिना नाही तर यामध्ये 3 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे असं नमूद आहे. ब विधान पण चूक आहे. यामध्ये 1/5 नाही तर 2/5 सदस्यांनी लेखी विनंती केली तरच अध्यक्ष जिल्हा परिषदेची बैठक बोलवू शकतात. त्यामुळे अ पण चूक आहे, ब पण चूक आहे. क इथे बरोबर आहे. प्रत्येक बैठकीचे अध्यक्षस्थान अध्यक्षाने किंवा त्यांच्या अनुपस्थितीमध्ये उपाध्यक्षाने भूषवले पाहिजे. हा विधान इथे बरोबर आहे. परंतु प्रश्नामध्ये कोणती विधाने बरोबर आहेत हे विचारलं आहे आणि इथे फक्त क हा विधान बरोबर आहे. त्यामुळे क हा सिंगल ऑप्शन इथे नसल्यामुळे हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केला होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आहे. सर्वसाधारणपणे राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि रिकामी जागा यांचा समावेश होतो. तर यामध्ये राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश आणि राष्ट्रपती ठरवतील इतके न्यायाधीशांचा समावेश होतो. यामध्ये राज्यपालांचा कुठलाही रोल नसतो, संसदचा पण नसतो. राष्ट्रपती ठरवतील इतके इतर न्यायाधीशांचा त्यामुळे समावेश होतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 आहे. राज्यघटना निर्मितीची जबाबदारी व कार्य पार पाडण्यासाठी घटना समितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या. त्यात कार्यपद्धतीविषयक नियमन समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते हे आपल्याला विचारलं आहे इथे. तर याचे उत्तर जे आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कार्यपद्धतीविषयक नियमन समितीचे अध्यक्ष म्हणून घटना निर्मितीमध्ये त्यांनी काम पाहिलं होतं. तर 2021 आपल्याला या टॉपिक्सवरती प्रश्न आलेले आहेत. पहिला प्रश्न आहे पंचायत राज संबंधी आहे. त्यामध्ये सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांच्याबाबत विचारला आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये ग्रामपंचायत अधिनियम त्यामध्ये ग्रामविकास समितीबाबत प्रश्न आलेला आहे. प्रश्न क्रमांक 3 जो आहे केंद्र आणि राज्य संबंधी आहे. त्यामुळे त्यांनी सरकारी आयोगासंबंधात प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर महाधिवक्ता आहे. संसदवर प्रश्न आलेला आहे. अर्थविधेयकावर प्रश्न आलेला आहे. संसदेचा कायदा करण्याचा अधिकार यावर प्रश्न आलेला आहे. जिल्हा परिषदेच्या बैठकांवर प्रश्न आलेला आहे. उच्च न्यायालयावर प्रश्न आलेला आहे आणि घटना निर्मितीवर आलेला आहे. त्यातील ज्या विविध समित्या होत्या त्यावर प्रश्न आलेला आहे. यातील तुम्हाला 50 to 70% जो पोर्शन आहे हा पण तुम्हाला 2019 आणि 2020च्या पेपरमध्ये ॲज इट इज रिपीटेड दिसणार आहे. त्यामुळे हे PYQ तुम्हाला चांगल्या प्रकारे करून जायचे आहेत. या सर्वांचे उत्तर मी इथे दिलेले आहेत फायनल आन्सर कीनुसार. तुम्ही एकदा इथे चेक करू शकता. त्यानंतर 2022 या वर्षातील राज्यशास्त्र या विषयातील प्रश्न आहेत. 2022 प्रश्न क्रमांक 16 पासून पॉलिटी या विषयाचे प्रश्न सुरू झाले होते. प्रश्न क्रमांक 16 आहे. राज्यपाल पदाच्या कालावधीबाबत खालीलपैकी कोणते कथने बरोबर आहेत हे आपल्याला बघायचे आहेत. विधान अ आहे. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. ब आहे. राज्यपाल स्वखुशीने आपला पदाचा राजीनामा देऊ शकतात. क आहे. राज्यपालांची नियुक्ती सर्वसाधारणपणे 5 वर्षासाठी असते. आणि ड आहे. दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. तर हे सर्वच जे ऑप्शन्स आहेत इथे हे सगळेच बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 16 उत्तर हे 4 होणार आहे. सर्व विधाने बरोबर आहेत. राज्यपाल यांच्या पदाची तरतूद जी आहे ती कलम 153 दिलेली आहे. त्यानंतर त्यांच्या पदावधी जो आहे राज्यपाल पदाचा तो कलम 156 दिलेले आहे. राज्यपाल पदाच्या शर्ती ज्या आहेत त्या कलम 158 दिलेल्या आहेत. तर ह्या कलमा तुम्हाला इथे पाठ असायला पाहिजे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 आहे. राज्य लोकसेवा आयोगाबाबत कोणती आणि कोणती विधाने बरोबर नाहीत हे आपल्याला ओळखायचं आहे. विधान अ आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 ते 323 याची तरतूद केलेली आहे. ब विधान आहे. हे आयोग राज्य शासन तसेच केंद्र शासनासाठी कार्य करते. क आहे. या आयोगाने निवड केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना नेमणुका हा केंद्र शासन करीत असते. आणि ड आहे. आयोगाचा अध्यक्ष व सदस्यांच्या नेमणुका या राज्य शासनाकडून केल्या जातात. तर हा प्रश्न क्रमांक 17 जो आहे तो आयोगाने रद्द केलेला आहे. त्याचं कारण म्हणजे यामध्ये फक्त ऑप्शन क्रमांक 1 हा बरोबर आहे. बी ऑप्शन हे चूक आहे. कारण हे आयोग फक्त राज्य शासनासाठी कार्य करते. UPSC जी आहे ते केंद्र शासनासाठी कार्य करते. त्यामुळे हे ऑप्शन चूक आहे. या आयोगाने निवडलेले प्रशासकीय अधिकारी यांच्या नेमणुका केंद्र शासन करीत नाही तर राज्य शासन करते. त्यामुळे हा पण जो
विधान आहे इथे आपण चूक आहे. विधान ड पण चूक आहे, कारण याचे अध्यक्ष जे आहेत ते राष्ट्रपतीमार्फत निवडले जातात आणि त्यामध्ये राज्याच्या राज्यपालाची शिफारस घेतली जाते, त्यामुळे राज्य शासनाची यामध्ये कुठलाही रोल नाही. तर या प्रश्नामध्ये फक्त ऑप्शन ए हा बरोबर आहे आणि तसा इथे ऑप्शन नसल्यामुळे आयोगाने हा प्रश्न रद्द केलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 आहे. भारतात संसद आणि राज्य विधानमंडळाच्या निवडणुका रिकामी जागाद्वारे आयोजित केल्या जातात. तर भारतामध्ये संसद आणि राज्य विधानमंडळाच्या निवडणुका भारताचा निवडणूक आयोग जो आहे, म्हणजेच भारताचा निर्वाचन आयोग जो आहे त्यांच्यामार्फत राबवल्या जातात आणि याची तरतूद जी आहे ती घटनेच्या कलम 324 मध्ये केलेली आहे. राज्य निवडणूक आयोग जे आहे यांच्यामार्फत ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्या निवडणुका पार पाडतात आणि याची जी तरतूद आहे ती कलम 243 के अंतर्गत केलेली आहे. तर प्रश्न क्रमांक 18चं उत्तर ऑप्शन 4 होणार आहे इथे. प्रश्न क्रमांक 19 मध्ये भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये स्पष्टपणे दिलेली आहेत? तर भारतीय संविधानामध्ये कलम 167 मध्ये मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये हे दिलेली आहेत. कलम 164 मध्ये मुख्यमंत्र्यांची नेमणूक हे राज्यपाल करतील अशी तरतूद दिलेली आहे. कलम 163 मध्ये राज्यपालांना त्यांचे कर्तव्य पार पाडण्यासाठी काउन्सिल ऑफ मिनिस्टर आणि चीफ मिनिस्टर यांची तरतूद आहे. कलम 166 मध्ये सरकारचे कामकाज चालवण्यासंदर्भात इथे तरतूद दिलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 मध्ये खालीलपैकी कोणती समिती ही पंचायत राज समिती संबंधित नाही आहे आपल्याला बघायचं आहे. अशोक मेहता समिती आहे, थंगन समिती आहे, LM सिंघवी समिती आहे, परंतु ही राजमंदार जी समिती आहे ही पंचायत राज समिती नसून केंद्र आणि राज्य संबंधावर आधारित ही समिती आहे आणि हिचं गठन जे आहे ती 1969 मध्ये झालं होतं. अशोक मेहता समिती जी आहे ती पंचायत राज समिती आहे आणि हिची जी गठन आहे 1977 मध्ये झालं होतं. त्यानंतर थंगन समिती आहे, हिची स्थापना 1988 मध्ये झाली होती आणि LM सिंघवी समिती जी आहे हिची स्थापना 1986 मध्ये झालेली होती. तर यामध्ये राजमंदार समिती जी आहे ती केंद्र आणि राज्य संबंधावर आधारित होती, त्यामुळे ही समिती पंचायत राज संबंधित नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 आहे. हा पण प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे. यामध्ये ग्रामसभेच्या रचनेतील अचूक वाक्यांचा समूह बनवा असं आपल्याला विचारलं होतं. म्हणजेच जे करेक्ट सेंटेन्स आहेत त्याचा आपल्याला इथे समूह बनवायचा आहे. विधान अ आहे, गावातील सर्व प्रौढ नागरिकांची मिळून ग्रामसभा तयार होते, हा बरोबर आहे. विधान ब आहे, 18 वर्षे पूर्ण करणारा प्रत्येक मतदार ग्रामसभेचा सभासद असतो, हा पण इथे बरोबर आहे. विधान क आहे, ग्रामसभेला निवडणूक असते, हा इथे चूक आहे. ग्रामसभेला निवडणूक नाही तर ग्रामपंचायतीला निवडणूक असते, हे लक्षात ठेवायचं आहे इथे. त्यानंतर विधान ड आहे, ग्रामपंचायतीचे सर्व मतदार ग्रामसभेचे सभासद असतात, हा पण इथे बरोबर आहे. तर ऑप्शननुसार ए, बी आणि डी हे बरोबर आन्सर आहे तिथे. त्यानुसार आपल्याला ऑप्शन क्रमांक 3 हा राईट उत्तर आहे, परंतु यामध्ये ऑप्शन ए आणि ऑप्शन बी या दोघांचे अर्थ जे आहेत ते सारखेच होतात, त्यामुळे आयोगाने हा प्रश्न इथे रद्द केलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22 आहे. 73व्या संविधान संशोधन अधिनियम 1993 अनुसार ग्रामपंचायतींना देण्यात आलेले नवीन जबाबदाऱ्या वरीलपैकी कोणते वाक्य बरोबर नाही हे आपल्याला ओळखायचे आहेत. तर भूमी सुधार कायदा लागू करणे हे ग्रामपंचायतीचे काम नाही. वनोद्योग, लघु कुटीर उद्योगांचा विकास करणे हा पण ग्रामपंचायतीचं काम नाही. तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे हे पण ग्रामपंचायतीचं काम नाही. गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे हे मात्र ग्रामपंचायतीच्या जबाबदाऱ्यामध्ये दिलेलं आहे काम. त्यामुळे 22 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे फक्त ड, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 हे याचं उत्तर होणार आहे. आणि बाकीचे जे ऑप्शन्स आहेत ते राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्व म्हणजेच DPSP मध्ये तुम्हाला हे सगळे दिसणार आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23 आहे. प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असे कोणत्या कलमामध्ये नमूद केले आहे? तर कलम 165 मध्ये महाधिवक्ता यांचं तरतूद केलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीत खालीलपैकी कोणते सदस्य होते हे विचारले आहेत. वल्लभभाई पटेल हे मसुदा समितीमध्ये नव्हते, जवाहरलाल नेहरू पण नव्हते,
अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे मसुदा समितीचे सदस्य होते. राजेंद्र प्रसाद पण हे घटना समिती होती तिचे अध्यक्ष होते. मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 मध्ये करण्यात आली आणि यामध्ये डॉक्टर आंबेडकर प्लस 7 सदस्य होते, म्हणजेच एकूण 8 सदस्य या मसुदा समितीमध्ये होते. मसुदा समितीचा जो पहिला अहवाल आहे तो 12 फेब्रुवारी 1948 मध्ये ठेवण्यात आला होता. यावर पण तुम्हाला मागील वर्षामध्ये प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25 आहे, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेले नाही असं विचारलेलं आहे. तर सरकारचे संसदीय स्वरूप आपण घेतलेले आहेत. मंत्रिमंडळ, संसदमध्ये मंत्रिमंडळ येते, हे पण आपण ब्रिटिशकडून घेतलेलं आहे. कायद्याचे राज्य आपण ब्रिटिशकडून घेतलेलं आहे. परंतु समवर्ती सूची जी आहे ते आपण ऑस्ट्रेलिया यांच्याकडून घेतलेलं आहे. त्यामुळे समवर्ती सूची या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. त्यानंतर वर्ष 2023 मधील कंबाईनमधील राज्यशास्त्र या विषयाचे प्रश्न आहेत. आपण बघितलं की 2019, 20, 21 आणि 22 या वर्षामध्ये राज्यशास्त्र या विषयातील 10 प्रश्न प्रत्येक वर्षी आलेले आहेत. परंतु 2023 मध्ये राज्यशास्त्र या विषयातील एकूण 15 प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे राज्यशास्त्र म्हणजेच पॉलिटी या विषयाचा जो वेटेज आहे तो 2023 पासून वाढलेला आहे. तर 2023 मध्ये प्रश्न क्रमांक 51 पासून पॉलिटी या विषयाचे प्रश्न सुरू झाले होते. प्रश्न क्रमांक 51 आहे, महाधिवक्त्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहेत, म्हणजेच इनकरेक्ट स्टेटमेंट आपल्याला ते बघायचं आहेत. विधान 1 आहे, महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. 2 आहे, राज्यपालांनी त्यांच्या संदर्भात केलेल्या अशा कायदेशीर बाबींवर ते राज्य सरकारला सल्ला देतात. 3 आहे, राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली अशी इतर कर्तव्ये ते पार पाडतात. आणि 4 आहे, संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेली कार्ये ते पार पाडतात. तर यामध्ये विधान क्रमांक 1 जो आहे हा असत्य आहे. महाधिवक्त्यांची नियुक्ती ही भारताचे राष्ट्रपती नाही तर राज्याचे राज्यपाल करतात आणि महाधिवक्त्याची जी तरतूद आहे ती घटनेच्या कलम 165 मध्ये दिलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 52 आहे, भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही आपल्याला ओळखायचे आहेत. उच्च न्यायालय जनहित याचिकांशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात, हा विधान बरोबर आहे. उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात, हा विधान बरोबर आहे. राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात. राज्याचे राज्यपाल नाही तरी ते राष्ट्रपती जे आहेत ते उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात. आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्तीचे वय 62 वर्षे आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 52चं उत्तर हे 3 होणार आहे. इथे तिसरा विधान जो आहे तो बरोबर नाही. यामध्ये राज्यपाल नाही तर राष्ट्रपती असं पाहिजे होतं. यामध्ये भारतीय उच्च न्यायालयाचा कायदा जो आहे तो 1861चा आहे. हायकोर्टची तरतूद आहे घटनेमध्ये ते कलम 214 ते 231 दरम्यान केलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 53 आहे, भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो. तर 24 एप्रिल हा दिवस आपण दरवर्षी राष्ट्रीय पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो. कारण या दिवशी 24 एप्रिल 1993ला आपण जी 73वी घटना दुरुस्ती आहे 1992ची ती लागू केली होती आणि त्यामुळे 1993 पासून 24 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 54 आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद हे सभागृह नाही. तर विधान परिषद जे आहे ते कलम 169 नुसार निर्माण करणे किंवा विधान परिषद हे नष्ट करणे याचे जे अधिकार आहेत ते संसदेला दिलेले आहेत. आणि आजच्या घडीला आपल्या देशामध्ये आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि बिहार या 6 राज्यांमध्ये विधान परिषदा आहेत. तर यामध्ये केरळ आणि राजस्थान या राज्यामध्ये विधान परिषद नाहीत. त्यामुळे याचं उत्तर 2 होणार आहे, क आणि ड. 54चं उत्तर हे क आणि ड होणार आहे इथे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 55 आहे, अचूक जोड्या जुळवा. 61वी घटना दुरुस्ती आहे 1988ची. याद्वारे आपण मतदारांचे वय 21 वरून 18 वर्ष केले होते.
त्यानंतर 44वी घटना दुरुस्ती आहे 1978ची आणि याद्वारे आपण राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या निवडणुकीचा जो वाद आहे तो सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात नेण्याचा इथे तरतूद केली होती। त्यानंतर 41वी घटना दुरुस्ती आहे 1976ची आणि याद्वारे आपण राज्य लोकसेवा आयोगातील जे सदस्य आहेत त्यांच्या निवृत्तीचे वय 60 वरून 62 वर्ष केले होते। त्यानंतर 73वी घटना दुरुस्ती आहे 1992ची आणि याद्वारे आपण त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था अंमलात आणली होती। त्यामुळे प्रश्न क्रमांक 55चं उत्तर अ ला 3, ब ला 4, अ ला 3, ब ला 4। तर प्रश्न क्रमांक 55चं उत्तर हे 2 होणार आहे इथे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 56 आहे सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य यांच्याबाबत खालील विधाने विचारात घ्या। विधान अ आहे ग्रामसभेत मंजूर झालेली ठरावांची अंमलबजावणी करणे। विधान ब आहे ग्रामपंचायतीच्या मालकीची मालमत्तेचे संरक्षण करणे। विधान क आहे ग्रामपंचायत क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणे। तर याचे उत्तर हे क होणार आहे, कारण ग्रामपंचायत क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर नजर ठेवण्याची जी जबाबदारी आहे ती पंचायत समितीला दिलेली आहे। त्यामुळे याचं उत्तर जे होणार आहे आपलं ऑप्शन 3 होणार आहे। ग्रामपंचायतचे अधिकार आहेत त्या सरपंचाची तरतूद आहे ती कलम 30 मध्ये केलेली आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार, हे इथे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 57 आहे खालीलपैकी कोण सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते। तर आपण मागच्या 2022 मध्ये पण बघितलं होतं की सरकारी आयोगावर प्रश्न येऊन गेलेला आहे। तर सरकारी आयोगाची स्थापना जी आहे 1983 मध्ये झाली होती आणि यांनी जे अहवाल जो आहे 1988 मध्ये सादर केला होता। सरकारी आयोग जो आहे तो केंद्र आणि राज्य संबंध याच्यावर आधारित होता आणि यामध्ये 3 सदस्य होते। एक होते सरकार्य, हे अध्यक्ष होते। त्यानंतर बी शिवरामन आणि एस.आर. सेन हे त्यांचे सदस्य होते। तर यामध्ये बी शिवरामन आणि एस.आर. सेन हे त्यांचे सदस्य होते, परंतु रामा सुब्रमण्यम हे त्यांचे सदस्य नव्हते। त्यामुळे याचे उत्तर हे ऑप्शन क्रमांक 3 होणार आहे इथे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 58 आहे निवडणूक आयोगाची कर्तव्ये स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली होती। तर निवडणूक आयोग जे आहे म्हणजेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे आहे ते कलम 324 मध्ये दिलेले आहे आणि ते भाग 15 मध्ये त्याचं तरतूद दिलेली आहे। तर याचं उत्तर ऑप्शन 2 होणार आहे, कलम 324 भाग 15। त्यानंतर प्रश्न क्रमांक 59 आहे अचूक जोड्या जुळवायचा आहे। हा एक रॅन्डम प्रश्न आहे, हा आला नाही तरी तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण की एकात दुसरा प्रश्न हा एक ऑड प्रश्न एक्झाममध्ये तुम्हाला दिसणारच आहे। त्यामुळे हा आला नाही तरी तिथे टेन्शन घ्यायची गरज नाही। तर यामध्ये थॉमस हॉब्स जे आहेत ते ब्रिटिश तत्त्वज्ञ आहेत, फ्रेडरिक हायक जे आहेत ते अँग्लो ऑस्ट्रियन तत्त्वज्ञ आहेत, रॉबर्ट नाझिक जे आहेत ते अमेरिकन तत्त्वज्ञ आहेत आणि रुसो जे आहेत फ्रेंच क्रांतीचे जनक आहेत। फ्रेंच क्रांतीचे जनक जो आहे तो रुसो आहे। त्यामुळे हा तुम्हाला एक जरी माहीत असला तरी तुमचा प्रश्न इथे सुटतो। याचं उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 2। त्यानंतर प्रश्न क्रमांक 60 आहे भारताच्या संविधान परिषदेच्या कार्यविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते असं विचारलेलं आहे। तर भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष हे गवा मावळणकर होते। यामध्ये आणखी एक लक्षात ठेवायचं आहे की जी संविधान सभा होती ती कायदे मंडळ म्हणून जेव्हा काम करायची तेव्हा त्याचे अध्यक्ष गवा माळवणकर असायचे आणि ज्या वेळेस संविधान सभा म्हणून काम करायची तेव्हा तिचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद असायचे। हे आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे फरक। त्यानंतर प्रश्न क्रमांक 61 आहे संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा रिकामी जागामध्ये तयार केला। तर संविधान परिषदेची सल्लागार शाखा जी होती तिने ऑक्टोबर 1947 रोजी भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा तयार केला होता आणि संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार म्हणजेच बी.एन. राव होते, हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 62 आहे भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वाच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदाच्या क्रमांकानुसार योग्य क्रम लावायचा आहे, म्हणजेच
जो अनुच्छेद पहिले येईल त्या क्रमाने असा क्रम लावायचा आहे. तर पर्यावरणाचे रक्षण आणि सुधारणा हे कलम 48A मध्ये दिलेले आहे. जनतेची राहणीमान आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे घटनेचा कलम म्हणजेच DPSPच्या कलम 47 मध्ये दिलेला आहे. अनुसूचित जाती जमाती आणि दुर्बल घटकांचा आर्थिक हिताचे संरक्षण हे कलम 46 मध्ये दिलेलं आहे. आणि सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड याची तरतूद कलम 44 मध्ये दिलेला आहे. तर यानुसार जो योग्य क्रम होणार आहे, पहिले 44 येईल, त्यानंतर 46, 47 आणि 48A म्हणजेच ड क ब अ असं उत्तर होणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 हे असं उत्तर होणार आहे इथे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 63 आहे. मॉन्टेग्यू चेम्स्फॉर्म या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल रिकामी जागामध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. तर हा अहवाल जो आहे तो जुलै 1918 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. आणि हा म्हणजे भारत सरकार कायदा 1919 साठीचा अहवाल होता, ज्यामध्ये मॉन्टेग्यू जे आहेत ते राज्यमंत्री होते आणि चेम्स्फोर्ड जे आहेत ते भारताचे व्हाईसरॉय होते. आणि याद्वारे आपण जे केंद्रामध्ये बायकॅमरलिझम जे आहे म्हणजेच द्विगुही शासन मंडळ जे आहे आपण ते केंद्रामध्ये प्रस्थापित केले होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 64 आहे. कोणती जोडी अयोग्यरित्या जुळलेली आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर यामध्ये भेदभाव करण्यास मनाई हे कलम 15 मध्ये दिलं आहे, हा बरोबर आहे. संमेलनाचा हक्क म्हणजेच राईट टू फ्रीडम हे कलम 19 मध्ये दिलं आहे, हा बरोबर आहे. जीवित संरक्षणाचा अधिकार कलम 20 मध्ये नाही तर कलम 21 मध्ये दिला आहे, त्यालाच आपण राईट टू लाईफ असे म्हणतो. आणि कलम 20 मध्ये अपराधांच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण आपल्याला कलम 20 मध्ये दिलेलं आहे. आणि घटनात्मक उपायांचा अधिकार म्हणजेच राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज हे कलम 32 मध्ये दिलं आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 64 चे उत्तर जे आहे क होणार आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 हे याचं उत्तर होणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 65 आहे. समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही हे आपल्याला बघायचं आहे. समवर्ती सूची किंवा राज्य सूची असो किंवा केंद्र सूची असो, यावर आपण जे मागच्या वर्षातील प्रश्न बघितले आहेत, प्रत्येक वर्षामध्ये काही ना काही यावर प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचे टॉपिक्स आहेत. आणि हे मागील 5 वर्षातील जे टॉपिक आले आहेत, एवढे जरी तुम्ही करून गेले तर 2024च्या प्रिलिम्समध्ये तुम्हाला 15 पैकी इझिली तुमचे 10 ते 12 प्रश्न सुटतील. तर समवर्ती सूचीमध्ये करारनामे आहेत, जंगले आहे, जकात येत नाही तिथे जकात म्हणजेच टोल होतात. त्यानंतर दिवाळखोरी आणि नादारी आहे, म्हणजेच 65चे उत्तर जे आहे ते फक्त क होणार आहे, ऑप्शन क्रमांक 3. समवर्ती सूची जी आहे ती 7व्या अनुसूचीमध्ये दिलेली आहे, आर्टिकल 246च्या अंडरमध्ये दिलेलं आहे. समवर्ती सूचीमध्ये मूळ 47 विषय होते, परंतु आता सध्या 52 विषय ठेवण्यात आले आहेत. आणि हे जे आहे जकात टोल हे राज्यसूचीमध्ये येते, हे लक्षात ठेवायचं आहे. समोरच्या एक्झाममध्ये यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो राज्यसूचीवर. तर हे 15 प्रश्न ज्या टॉपिकवर आले आहेत हे इथे दिलेले आहेत. तुम्ही पॉज करून हे सर्व टॉपिक्स नोट डाऊन करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी याची PDF टाकणारच आहे या टॉपिक्सची, तिथून तुम्ही बघून आपल्या अभ्यासाचं नियोजन करू शकता. फायनल आन्सर कीनुसार पण इथे मी उत्तर दिलेली आहेत, एकदा तुम्ही क्रॉस चेक करू शकता. यानंतरच्या पार्ट 3 मध्ये आपण कंबाईनमध्ये आलेल्या भूगोल या विषयातील PYQ बघणार आहोत, 19, 20 आणि 21चे. इतर माहितीसाठी तुम्ही ब्रेनसीट MPECचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.